नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत पुढचे क्वेश्चन. आणि क्वेश्चन असा आहे, इफ 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 equal to 0, फाइंड द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ cos theta. या ठिकाणी आपल्याला cos theta च्या परमिसिबल व्हॅल्यू फाइंड करायच्या. सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन घेऊ आपण. गिवन 2 cos square theta minus 11 cos theta प्लस 5 इक्वल टू 0. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे आपण रूट्स फाइंड करूया. हा 2 आणि हा 5 2 आणि 5 जर मल्टिप्लिकेशन केलं तर 10 येतं, आणि हे 11 जे आहे याला आपण फॅक्टराइज करू. तर बघा, 10 एका 10 असं होतंय. 2 cos square theta मायनस 10 cos theta मायनस cos theta प्लस 5 बरोबर 0. हे जे 2 cos square theta आणि 10 cos theta आहे, याच्यामध्ये 2 cos theta कॉमन निघते. तर बघा, देअरफॉर 2 cos theta कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी राहील cos theta मायनस 10 cos theta मधला जर 2 cos theta कॉमन काढला तर तिथे राहतो 5 राहतो फक्त. या ठिकाणी -1 कॉमन काढायचा. -1 कॉमन काढल्यानंतर हा इथं राहील फक्त cos theta, आणि हा प्लस 5 जे आहे ते -5 होईल इक्वल टू 0. बघा, याच्यामध्ये कॉमन निघतं cos theta -5, आणि इथं राहील 2 cos theta -1 इक्वल टू 0. त्यानंतर देअरफॉर cos theta -5 बरोबर 0 और 2 cos theta -1 इक्वल टू 0. तर आता या ठिकाणी याचे व्हॅल्यू आपण बघा. देअरफॉर cos theta इक्वल टू 5 और इथं येईल cos theta इक्वल टू हा 1 तिकडं आणि हा 2 याच्या डिव्हिजन मध्ये येईल, म्हणजे cos theta इक्वल टू 1/2. आणि आपल्याला माहित आहे cos theta ची व्हॅल्यू 5 येत नाही, कारण त्याची जी रेंज आहे -1 to 1 आहे. तर ही व्हॅल्यू येते यायली 5. मग ही व्हॅल्यू बरोबर नाही, ही चुकीची आहे. देअरफॉर cos theta is not equal to 5. Therefore, the permissible value of cos theta is the permissible value of cos theta is 1/2. तर cos theta ची परमिसिबल व्हॅल्यू ही 1/2 आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा सच दॅट 2 cos square theta इक्वल टू 3 sin theta. या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये सांगितलं की आपल्याला ॲक्यूट अँगल थीटा काढायचा आहे जर 2 cos square theta इक्वल टू 3 sin theta असल्यावर. बघा, सोल्युशन मध्ये गिवन जे दिलेलं इक्वेशन आहे आपण ते घेऊ. गिवन 2 cos square theta इक्वल टू 3 sin theta. याच्यामध्ये हा जो cos square theta आहे याला काय करायचं आपण sin square theta मध्ये लिहू. मग त्याला जर लिहायचं असेल तसं तर आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे, त्या पहिली आयडेंटिटी sin square theta प्लस cos square theta इक्वल टू 1 आहे, ते फॉर्म्युला आपण यूज करू. तर ह्याला असं लिहिता येईल, देअरफॉर 2 into 1 minus sin square theta, म्हणजे cos square theta इक्वल टू काय असते 1 minus sin square theta इक्वल टू 3 sin theta. आपण इथं फॉर्म्युला यूज केला, cos square theta इक्वल टू 1 minus sin square theta. तर बघा, पुढे याला आपण मल्टिप्लाय करू. या ठिकाणी असेल देअरफॉर 2 minus 2 sin square theta इक्वल टू 3 sin theta. आणि ह्या पूर्ण व्हॅल्यू आपण त्या साईडला घेतल्यानंतर असे येईल. बघा, त्याला डायरेक्टली लिहितो मी. 2 sin square theta हा येईल प्लस 3 sin theta मायनस 2 इक्वल टू 0. बघा, मग पुढं आता इथं सेम मगवत सारखं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं आहे. मग इथं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॅक्टराइज करू आपण. ह्याला 2 आणि 2 किती येते, 2 आणि 2 चा गुणाकार केला किती येते, 2 2 4 -4 येते. आणि हे जे 3 आहे 3, याला काय करायचं फॅक्टराइज करताना 4 1 4 घेऊ आपण. 4 1 4. तर काय येईल बघा, 2 sin square theta प्लस 4 sin theta आणि मायनस sin theta मायनस 2 इक्वल टू 0. म्हणजे 4 मधून 1 जर गेला sin theta तर किती राहते, 3 sin theta राहते. तर बघा, याच्यामध्ये कॉमन निघेल, देअरफॉर
कॉमन निघाली तर 2 साइन थिटा कॉमन निघतो. 2 साइन थिटा जर कॉमन निघाला तर इथं राहतो साइन थिटा, इथं राहतो प्लस 4 साइन थिटा मधून 2 साइन थिटा कॉमन काढल्यानंतर इथं राहतो 2. इथं मायनस कॉमन काढायचं -1 आणि इथं राहील मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा होईल आणि -2 काय होतो +2 राहतो इक्वल टू 0. आणि या दोन टर्म मध्ये कॉमन निघतो साइन थिटा +2 साइन थिटा +2 इक्वल टू साइन थिटा +2 आणि इथं राहील मग 2 साइन थिटा -1 इक्वल टू 0. मग बघा पुढं देअरफॉर साइन थिटा +2 इक्वल टू 0 और 2 साइन थिटा -1 इक्वल टू 0. तर या ठिकाणी व्हॅल्यू येईल देअरफॉर साइन थिटा इक्वल टू -2 और साइन थिटा इक्वल टू याची व्हॅल्यू येते 1/2. तर बघा साइन थिटाची व्हॅल्यू ही साइन थिटा इक्वल टू -2 आले आणि ही व्हॅल्यू जर आपण रेंजचा आपल्याला माहिती आहे की साइन थिटाची रेंज किती आहे -1 टू +1 हे, आणि हा जो नंबर आहे -1 पेक्षा लहान आहे म्हणजे साइन थिटा इज हे बरोबर नाही, चुकीचं हे. त्याच्यामुळे ह्याला आपण असं लिहू साइन थिटा इज नॉट इक्वल टू -2. याच्या बरोबर नसतोच तो. मग इथं साइन थिटा इक्वल टू 1/2 याचा 4. आणि जर आपण बघितलं देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 1/2 येतो. आणि आपल्याला माहिती आहे साइन थिटा हा 1/2 कोणत्या अँगलला असतो बघा, याला असं लिहू आपण देअरफॉर साइन थिटा हा 1/2 साइन 30 ला असतो. साइन 30 ला 1/2 असतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो साइन थिटा इक्वल टू 1/2 ला आपण साइन 30 डिग्री असं लिहू शकतो. आणि या ठिकाणी साइन थिटा इक्वल टू साइन 30 डिग्री जर असेल तर हा साइन आणि साइन एलिमिनेट होतो आणि थिटा इक्वल टू 30 डिग्री येतो. देअरफॉर थिटा इक्वल टू 30 डिग्री. आणि हा जो अँगल 30 डिग्री आहे हा ॲक्यूट अँगल आहे. म्हणजेच ॲक्यूट अँगल जे आहे तो आला आहे 30 डिग्री. देअरफॉर द ॲक्यूट अँगल थिटा इज देअरफॉर द ॲक्यूट अँगल थिटा इज 30 डिग्री. बघा पुढचा प्रश्न आहे फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा सच दॅट 5 tan स्क्वेअर थिटा +3 इक्वल टू 9 sec थिटा. या इक्वेशनचा यूज करून आपल्याला ॲक्यूट अँगल थिटा फाइंड करायचा आहे. तर बघा दिलेलं इक्वेशन घेऊ आपण. सोल्युशन गिवन 5 tan स्क्वेअर थिटा +3 इक्वल टू 9 sec थिटा. हा जो tan स्क्वेअर थिटा आहे याला आपण sec स्क्वेअर थिटा -1 असं लिहू शकतो. देअरफॉर 5 into sec स्क्वेअर थिटा -1 +3 इक्वल टू 9 sec थिटा. इथं आपण फॉर्म्युला यूज केला tan स्क्वेअर थिटा इक्वल टू sec स्क्वेअर थिटा -1 sec स्क्वेअर थिटा -1. तर याला मल्टिप्लाय करू. या ठिकाणी येईल 5 sec स्क्वेअर थिटा -5 +3 आणि हा 9 sec थिटा जो आहे त्याला लेफ्ट साइडला घेऊ म्हणजे इथे येईल -9 sec थिटा इक्वल टू 0. हा -5 आणि हा +3 याची सबट्रॅक्शन होते आणि असं येईल मग पुढचं इक्वेशन. देअरफॉर 5 sec स्क्वेअर थिटा हा ही टर्म अगोदर घेऊ 9 sec थिटा या ठिकाणी -2 इक्वल टू 0. तर बघा आता ही जी टर्म आहे सेक थिटा याला आपण फॅक्टराइज करू. हे किती ते 5 दोन्ही 10 -10 म्हणजे काय येईल देअरफॉर 5 sec स्क्वेअर थिटा 9 sec थिटाला आपण 10 असं घेऊ म्हणजे -10 sec थिटा आणि +sec थिटा आणि हा -2 इक्वल टू 0. तर बघा याच्यामधून 5 sec थिटा कॉमन निघतो. देअरफॉर 5 sec थिटा कॉमन काढल्यानंतर इथे राहतो sec थिटा आणि -10 sec थिटा मधून जर 5 sec थिटा काढला तर इथे राहतो -2. या ठिकाणी येईल +1 कॉमन निघतो +1 इथं sec थिटा -2 ॲज इट इज राहतो. तर बघा पुढे येईल देअरफॉर sec थिटा -2 इंटू 5 sec थिटा +1 इक्वल टू 0. तर या ठिकाणी येईल
बघा देअरफॉर सेक थीटा -2 इक्वल टू 0 और 5 सेक थीटा +1 इक्वल टू 0. तर याच्या व्हॅल्यू येतील देअरफॉर सेक थीटा इक्वल टू 2 और सेक थीटा इक्वल टू -1/5 येते. -1/5 हा +1 इकडे गेल्यानंतर मायनस होतो आणि हा 5 तिकडं -1च्या डिव्हिजन मध्ये येतो. मग पुढं आता सेक थीटाची जी व्हॅल्यू आहे -1/5 आहे. सेक थीटा इज नॉट इक्वल टू -1/5. मग आपण काय करायचं, हा देअरफॉर सेक थीटा इक्वल टू 2 ही व्हॅल्यू घ्यायची. देअरफॉर सेक थीटा इक्वल टू 2 आणि सेक थीटा इक्वल टू 2 हा कोणत्या अँगलला, म्हणजे सेक थीटा हा कोणत्या अँगलला 2 असतो. कॉस थीटा हा 60 ला 1/2 असतो. तर सेक थीटा हा 2 म्हणजे 60 ला येतो. सेक 60 इक्वल टू 2 येतो. देअरफॉर मग बघा सेक थीटा इक्वल टू सेक 60 डिग्री आणि हा जो देअरफॉर थीटा इक्वल टू काय येतो 60 डिग्री येतो. आणि 60 डिग्री हा अँगल कसा आहे, ॲक्यूट अँगल आहे. देअरफॉर याला असं घेऊ आपण, देअरफॉर द ॲक्यूट अँगल थीटा इज द ॲक्यूट अँगल थीटा इज 60 डिग्री आणि ह्याला आन्सर. पुढचा प्रश्न असा आहे, फाइंड साइन थीटा सच दॅट 3 कॉस थीटा प्लस 4 साइन थीटा इक्वल टू 4. बघा यामध्ये आपल्याला साइन थीटा फाइंड करायचा आहे. सोल्युशन गिवन इक्वेशन घेऊ आपण. गिवन 3 कॉस थीटा प्लस 4 साइन थीटा इक्वल टू 4. याच्यामध्ये आता हा जो 4 साइन थीटा आहे ह्याला काय करायचं, राईट हँड साइडला घ्यायचं. तर या ठिकाणी येईल 3 कॉस थीटा इक्वल टू 4 मायनस 4 साइन थीटा. 4 कॉमन काढू आपण, म्हणजे देअरफॉर 3 कॉस थीटा इक्वल टू 4 जर कॉमन काढला तर या ठिकाणी राहील 1 मायनस साइन थीटा. आता दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचा, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला. ऑन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, on squaring on both sides we get, या ठिकाणी 3 cos थीटाचा स्क्वेअर येईल 9 cos स्क्वेअर थीटा. 9 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू, या ठिकाणी याचा स्क्वेअर येईल 4 चा स्क्वेअर 16 आणि 1 मायनस साइन थीटाचा स्क्वेअर घेऊ आपण. आणि या ठिकाणी आता a मायनस बी हा जो फॉर्म्युला आहे, a मायनस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू इथं. तर येईल देअरफॉर 9 आणि हा जो cos थीटा आहे याला काय करायचं 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा घेऊ. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 16 इंटू याचा स्क्वेअर करू, 1 चा स्क्वेअर 1 राहील मायनस 2 साइन थीटा आणि प्लस साइन स्क्वेअर थीटा. या ठिकाणी आपण दोन फॉर्म्युले यूज केले, ते म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अँड ए मायनस बी स्क्वेअरचा इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले इथं यूज केले. तर बघा 9 ने याला मल्टिप्लाय करू तर असं येईल देअरफॉर 9 मायनस 9 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 16 ने मल्टिप्लाय करू 16 मायनस 16 दोन्ही 32 साइन थीटा आणि तर प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. नंतर आता ह्या ज्या टर्म आहेत याला आपण काय करू इकडे घेऊ, म्हणजे असं होईल 0 इक्वल टू, किंवा आपण याला डायरेक्टली बरं चला 0 इक्वल टू 9 जर इकडे घेतला 16 प्लस 9 25 येतं, म्हणजे 25 साइन स्क्वेअर थीटा मायनस हे 32 साइन थीटा ॲज इट इज राहतं 32 साइन थीटा. आणि इकडं हा जर 16 इथं 16 आहे 16 9 जर इकडे घेतला तर मायनस होतो आणि 16 मधून 9 गेल्यानंतर 7 राहतात प्लस 7 आणि याला रिअरेंज करून लिहू, म्हणजे असं येईल इक्वेशन 25 साइन स्क्वेअर थीटा मायनस 32 साइन थीटा अधिक 7 बरोबर 0. बघा या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साइन थीटा आलेलं आहे. साइन थीटा मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आले. तर आता हे जे 25 आणि 7 आहे याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 175 येतं. आणि हा जो 32 आहे याला फॅक्टराइज केलं, याचे जर आपण फॅक्टराइज केलं तर याचे रूट्स येतील. बघा हे 32 चे
25 साइन स्क्वेअर थिटा, याला आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, किती आहे -32. बघा -25 साइन थिटा आणि -7 साइन थिटा, डायरेक्ट याचं 25 आणि 7 32 येते आणि शेवटी काय आहे +7 = 0. याच्यामध्ये बघा कॉमन निघाल 25 साइन थिटा, 25 साइन थिटा कॉमन काढल्यानंतर इथं राहील साइन थिटा -1 इथं -7 जर कॉमन काढलं तर या ठिकाणी राहतं साइन थिटा हा प्लसचा मायनस होतो आणि इथं 1 येईल =0. मग याच्यामध्ये कॉमन येईल साइन थिटा -1 आणि या ठिकाणी येईल 25 साइन थिटा -7 = 0. त्याच्यानंतर साइन थिटा -1 = 0 और 25 साइन थिटा -7 = 0. तर इथं साइन थिटाची फर्स्ट व्हॅल्यू येईल, देअरफॉर साइन थिटा = 1 येईल आणि और या ठिकाणी येईल साइन थिटा = 7/25. हा 7 काय होतो पलीकडे गेल्यानंतर प्लस होतो आणि 25 7च्या डिवाइड मध्ये जातो म्हणजे 7/25. बघा आता ह्या दोन्ही पण व्हॅल्यू, ही आहे 1, साइन थिटाची व्हॅल्यू 1 असते आणि ही जी साइन थिटा = 7/25, 7 ला जर 25 ने डिवाइड केलं तर ही 1 पेक्षा छोटी येते, म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू या ठिकाणी बरोबर आहेत. देअरफॉर म्हणजे हे दोन्ही, देअरफॉर साइन थिटा = 1 और 7/25 या दोन्ही पण व्हॅल्यू साइन थिटाच्या येतात. पुढचा प्रश्न असा आहे, इफ कोसेक थिटा प्लस कॉट थिटा = 5 देन इव्हॅल्युएट सेक थिटा. या ठिकाणी आपल्याला दिले कोसेक थिटा प्लस कॉट थिटा हा =5 आहे आणि आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा सोल्युशन मध्ये आपण दिलेलं इक्वेशन घेऊ, गिवन कोसेक थिटा प्लस कॉट थिटा = 5. आता हे जे कोसेक थिटा आणि कॉट थिटा आहे याला आपण साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये लिहू. तर आपल्याला माहित आहे, देअरफॉर याला डायरेक्ट लिहू. कोसेक थिटा हा साइन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे इथं कोसेक थिटा = 1/sin थिटा येईल आणि कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे cos थिटा अपॉन sin थिटा, cos थिटा अपॉन sin थिटा = 5. तर या ठिकाणी काय होईल बघा, डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे तर न्यूमरेटरचे ऍडिशन होईल 1 + cos थिटा अपॉन sin थिटा = 5. हा sin थिटा आपण इकडे घेऊ म्हणजे देअरफॉर असे येईल 1 + cos थिटा = 5 sin थिटा. आता या ठिकाणी दोन्ही साइडचा आपण हे घेऊ, स्क्वेअर करू, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी गेट. तर आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा 1 + cos थिटाचा स्क्वेअर = 5 sin थिटाचा स्क्वेअर येईल 25 sin स्क्वेअर थिटा, 25 sin स्क्वेअर थिटा. यामध्ये बघा आता 1 प्लस हे आहे 1 + cos थिटाचा स्क्वेअर म्हणजे a + b स्क्वेअर याचा फॉर्म्युला यूज करू, म्हणजेच देअरफॉर असं येईल 1 + 2 cos थिटा येईल, इथं 1 2 × 1 1 येतं आणि प्लस cos स्क्वेअर थिटा = आणि या ठिकाणी बघा sin स्क्वेअर थिटा हा 1 - cos स्क्वेअर थिटा आपण त्याला असं घेऊ शकतो, म्हणजे इथे येईल 25 × 1 - cos स्क्वेअर थिटा. आणि या ठिकाणी आपण दोन फॉर्म्युले यूज केले, a + b स्क्वेअर = a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर आणि दुसरा sin स्क्वेअर थिटा = 1 - cos स्क्वेअर थिटा. हे दोन फॉर्म्युले यूज केले. आता आपण काय करायचं, हे 25 ने त्याला मल्टिप्लाय करू. बघा असं येईल, याला cos स्क्वेअर थिटा अगोदर घेऊ, cos स्क्वेअर थिटा, देअरफॉर cos स्क्वेअर थिटा + 2 cos थिटा + 1 = 25 - 25 cos स्क्वेअर थिटा. हा जर 25 cos स्क्वेअर थिटा इकडे घेतला तर तो प्लस होईल आणि म्हणजे cos स्क्वेअर थिटा + 25 cos स्क्वेअर थिटा हे 26 cos स्क्वेअर थिटा, देअरफॉर 26 cos स्क्वेअर थिटा. 2 cos थिटा ॲज इट इज राहतो, पुन्हा +2 cos थिटा येईल आणि हा जर +25 इकडे घेतल्यानंतर -25 होतो आणि 1 - 25 -24 येतो, -24 = 0. आता आपण याला फॅक्टराइज करू आणि देअरफॉर इथे येईल मग 26 cos स्क्वेअर थिटा + 26 cos थिटा
-24 कॉस थिटा म्हणजे 26 - 24 डबल 2 कॉस थिटा येतं आणि शेवटी -24 इक्वल टू 0. याच्यामध्ये कॉमन निघाल बघा 26 कॉस थिटा आणि या ठिकाणी राहील मग कॉस थिटा -1. इथं कॉस थिटा राहील आणि इकडं +1 बरं. इथं -24 कॉमन काढा. -24 कॉमन काढल्यानंतर इथं राहील कॉस थिटा, इथं प्लस राहील आणि हे 1 इक्वल टू 0. डबल मग इथं कॉस थिटा, देअरफॉर कॉस थिटा +1 कॉमन निघतो आणि इथं राहील मग 26 कॉस थिटा हा इथं मायनस येईल, -24 इक्वल टू 0. तर मग पुढं देअरफॉर कॉस थिटा +1 इक्वल टू 0 और 26 कॉस थिटा -24 इक्वल टू 0. मग याच्यावरून आपल्याला कॉस थिटाच्या दोन व्हॅल्यू मिळतील. एक मिळेल देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू -1 और कॉस थिटा इक्वल टू हा -24 पलीकडे गेल्यानंतर +24 होईल आणि हा 26 काय होतो 24च्या डिनॉमिनेटरला येतो म्हणजे 24/26. आणि लगेच आपण काय करू, याला कॅन्सल करू. या दोघाला पण 2 न डिवाइड होतो आणि 24ला जर 2 न डिवाइड केलं तर 12 येतं आणि 26ला 2 न डिवाइड केल्यानंतर 13 येतं. तर बघा, आणि जेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू -1 असते त्यावेळेस साइन थिटा हा 0 असतो आणि त्याच्यामुळं बघा असं ॲज कॉस थिटा इक्वल टू -1 देन साइन थिटा इक्वल टू 0 असतो. साइन थिटा इक्वल टू 0 असतो. आणि जेव्हा साइन थिटा जर 0 असेल तर इथं बघा कोसेक थिटा आणि कॉट थिटा 1/sin थिटा असतो. म्हणजे कोसेक थिटा हा साइन थिटाचा रेसिप्रोकल असल्यामुळं 1/0 तो एक्झिस्ट होत नाही किंवा डिफाईन होत नाही. आणि कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा, त्या ठिकाणी सुद्धा साइन थिटाची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर कॉट थिटा सुद्धा डिफाईन होत नाही. देअरफॉर कोसेक थिटा and cot theta are not defined. म्हणून ही जी cos थिटाची व्हॅल्यू आहे, देअरफॉर cos थिटा इज नॉट इक्वल टू -1. या ठिकाणी cos थिटा हा -1 येणार नाही. त्यामुळे cos थिटाची व्हॅल्यू काय येईल मग 12/13. देअरफॉर cos थिटा इक्वल टू 12/13. आणि आपल्याला माहित आहे cos थिटा हा sec थिटाचा रेसिप्रोकल असतो. देअरफॉर मग sec थिटा काय येईल, देअरफॉर sec थिटा इक्वल टू 13/12. ही आली sec थिटाची व्हॅल्यू. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे, इफ cot थिटा इक्वल टू 3/4. cot थिटाची व्हॅल्यू दिली 3/4 अँड थिटा इज ग्रेटर दॅन पाय अँड लेस दॅन 3π/2. म्हणजे जर याचा जर विचार केला आपण तर हा थिटा जो आहे अँगल हा थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा. आपल्याला 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा याची व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा सोल्युशनमध्ये गिवन आपण दिलेली माहिती घेऊ अगोदर. गिवन कॉट थिटा इक्वल टू 3/4 आणि दुसरं काय सांगितलं, अँड थिटा इज ग्रेटर दॅन पाय अँड लेस दॅन 3π/2. तर बघा आता आपण काय करू, कॉट थिटावरून कोसेक थिटाची व्हॅल्यू करू, हे फाइंड करू. वी नो दॅट कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असतो. तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, कॉट थिटाची व्हॅल्यू आहे 3/4 आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर तो येईल 9/16. मग 16 1 ला मल्टिप्लाय करू आणि त्याची ॲडिशन 9 सोबत केली. 16 1 16, 16 1 16 आणि 16 आणि 9 25. 25/16 येतं आणि देअरफॉर हे कोसेक स्क्वेअर थिटा आला. याला स्क्वेअर रूट घेऊ आपण. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट, तर आपल्याला इथे मिळेल कोसेक थिटा इक्वल टू
कोसेक थीटा इक्वल टू प्लस और मायनस 5/4 प्लस और मायनस 5/4 येईल. पण जो दिलेला अँगल थीटा आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. ॲज थीटा लाईज इन इथे डायरेक्टली घेतो मी थर्ड क्वाड्रंट. therefore cosec theta equal to therefore cosec theta is निगेटिव्ह. कोसेक थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो आणि त्याच्यामुळं कोसेक थिटाची व्हॅल्यू येईल -5/4 येते. therefore cosec theta equal to -5/4 येईल. याच्यानंतर आपल्याला cos थिटा फाइंड करायचा आहे आणि cos थिटा फाइंड करण्यासाठी आपल्याला sin थिटाची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर याच्यावरून आपण sin थिटाची व्हॅल्यू घेऊ. बघा therefore sin theta equal to येईल मग therefore sin theta equal to डायरेक्टली घेऊ. sin theta हा cosec थिटाचा रेसिप्रोकल आहे आणि त्याच्यावरून sin थिटाची व्हॅल्यू येईल -4/5. नाव आता cos थिटाची व्हॅल्यू घेऊ, फाइंड करू आपण. नाव आपल्याला माहित आहे cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थिटा. तर बघा 1 मायनस sin थिटाची व्हॅल्यू आहे -4/5 आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर येईल +16/25. 16/25 इथं आपण मग 1 सोबत मल्टिप्लिकेशन करू 25 आणि 16 मायनस करू. 25 1 25 -16 9 येतं. 9/25. therefore म्हणजे cos स्क्वेअर थिटा इक्वल टू आला 9/25. आणि ॲज therefore मग cos थिटा काय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट on both sides we get. तर या ठिकाणी येईल cos थिटा इक्वल टू therefore cos थिटा इक्वल टू प्लस और मायनस 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 25चा 5. बघा आणि थिटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos थिटा हा निगेटिव्ह असतो. बघा ॲज थीटा लाईज इन third quadrant cos theta is negative. therefore cos theta equal to येईल -3/5. आणि आता नंतर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची 4 cosec theta प्लस 5 cos theta ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर बघा 4 cosec theta plus 5 cos theta इक्वल टू 4 इंटू cosec theta ची व्हॅल्यू आहे -5/4 प्लस 5 इंटू cos theta ची व्हॅल्यू आहे -3/5. या ठिकाणी हा 4 आणि 4 कॅन्सल होतो, हा 5 आणि 5 कॅन्सल होतो. या ठिकाणी येईल -5 आणि प्लस मायनस मायनस होतो -3 आणि याचा आन्सर येईल -5 -3 -8 येतो. therefore मग याच्यावरून therefore 4 cosec theta प्लस 5 cos theta इक्वल टू -8 येतं आणि हे आहे आपला फायनल आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. आपल्याला इथं काय करायचंय, पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. तर बघा सोल्युशन मध्ये आणि पहिला याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे 3,90 डिग्री हा डिग्री मध्ये असतो. तर बघा सोल्युशन गिवन पोलार कोऑर्डिनेट्स आर या ठिकाणी पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 3,90 डिग्री. तर आपण ह्याला डायरेक्टली असं घेऊ r, थीटा इक्वल टू 3,90 डिग्री. पोलार कोऑर्डिनेट्स हे r, थीटा न डिनोट करतो. तर बघा देअरफॉर मग याच्यावरून r इक्वल टू आहे 3 अँड थीटा इक्वल टू 90 डिग्री. आता याचे जर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण प्रत्येक वेळेस x, y न डिनोट करतो. तर बघा लेट द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बी द कार्टेशियन
कोऑर्डिनेट्स बी एक्स कॉमा वाय. आणि आपल्याला माहित आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट मधलं रिलेशन. देअरफॉर एक्स इक्वल टू असतो आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू असतो अँड वाय इक्वल टू आर कॉस थिटा. मग सुरुवातीला आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू. देअरफॉर एक्स इक्वल टू आर आहे या ठिकाणी 3 आणि कॉस थिटा आहे 90 डिग्री इंटू कॉस 90 डिग्री. आणि आपल्याला माहित आहे कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 0. मग याच्यावरून येईल 3 इंटू 0. इथं वाटलं तर सिन्स कॉस 90 डिग्री इक्वल टू 0 असतो. मग त्याच्यावरून देअरफॉर एक्स इक्वल टू येतो 0. एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो या ठिकाणी 0 आलेला आहे. नंतर अँड y इक्वल टू येईल 3 इंटू साइन तर r इक्वल टू साइन थिटा असतो. y इक्वल टू 3 इंटू साइन 90 डिग्री. आणि आपल्याला माहित आहे साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. तर या ठिकाणी येईल 3 इंटू 1 सिन्स साइन 90 डिग्री इक्वल टू 1. आणि या ठिकाणी 3 इंटू 1 येईल 3. देअरफॉर y इक्वल टू 3 आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले. मग देअरफॉर x कॉमा y, देअरफॉर x कॉमा y इक्वल टू 0 कॉमा 3. अशा प्रकारे आपण पोलार कोऑर्डिनेट्स वरून कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड केले. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे 1 कॉमा 180 डिग्री. म्हणजे हे पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 1 कॉमा 180 डिग्री. तर बघा सोल्युशन मध्ये गिव्हन पोलार कोऑर्डिनेट्स आर polar coordinates are r comma theta equal to 1 comma 180 डिग्री. याच्यावरून देअरफॉर r इक्वल टू 1 आहे अँड थीटा इक्वल टू 180 डिग्री आहे. तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट घेऊ आपण x कॉमा y. लेट the Cartesian coordinates be the Cartesian coordinates be x comma y. We know that आपल्याला माहित आहे बघा we know that x आणि म्हणजे पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स रिलेशन. देअरफॉर x इक्वल टू r cos थिटा असतो अँड y इक्वल टू r sin थिटा असतो. तर बघा अगोदर आपण r हे x कोऑर्डिनेट फाइंड करू. देअरफॉर x इक्वल टू r ची व्हॅल्यू आहे 1 आणि थिटाची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. आणि cos थिटा किंवा cos 180 डिग्री याची व्हॅल्यू येते -1. तर बघा देअरफॉर x इक्वल टू 1 इंटू -1 म्हणजे cos 180 डिग्री इक्वल टू -1 असतो. 1 इंटू -1 देअरफॉर x इक्वल टू येतो -1. आणि नंतर अँड y इक्वल टू y ची व्हॅल्यू फाइंड करू. y इक्वल टू r ची व्हॅल्यू आहे 1 आणि साइन थिटाची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. आणि साइन 180 डिग्रीची व्हॅल्यू असते 0. देअरफॉर y इक्वल टू 1 इंटू 0 कारण साइन 180 डिग्री असतो 0. 1 इंटू 0 येतो. देअरफॉर y इक्वल टू 1 इंटू 0 येतो. आणि देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स x कॉमा y इक्वल टू -1 कॉमा 0 हे आले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स.